चुकून 3-4 दिवस गावी गेलो तर मग झाडांना पाणी पिणे कसं घालायचं काय समजणार झाले. हे 2-3 दिवसांनी जास्त हिटकिट आहेत कारण दिवाळीचे सण असल्यामुळे ना थोडं ऑफिसची कामं वाढलेली आहेत. 5 डबे आणले होते, तुम्हाला सांगितलं होतं मी याचं. तर हे माझे कायम लक्षात राहावं त्यामुळे 100 डबे ठरत मी एकदम पॅक करा. म्हणजे आता इथे धूळ मिट्टी होते काय प्रॉब्लेम नाही होणार. 500 रुपयाला आहे बॉक्स पूर्ण 500ला, सिंगल एक घेतला तर 10 रुपये. 70 रुपयाला पूर्ण बॉक्स. फायनली पूर्ण 2000चे फटाके झालेले आहेत. आपट 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 इथं खाली आपट. गुड मॉर्निंग. तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काल रात्री मी इकडे आलो कारण कार लावली दादाच्या घरी आणि काल रात्री मी ह्या साईडला झालो. आजचा दिवस कसा जातो बघूया आपण. आज पण आय थिंक कदाचित कार घेऊन जायला गेलं तर आता मी बाईक इथेच आपली बाईक घेऊन जाऊया दादाकडे, कार घेऊया तिथून आणि मग निघूया. आता ॲक्च्युली काय आलं ना, एवढी झाडं लावलेत मी. प्रॉब्लेम मला टेन्शन आलं की समजा मी चुकून मी गावी गेलो. आता दिवाळीची सुट्टी पण आहे. चुकून 3-4 दिवस गावी गेलो तर मग झाडांना पाणी पिणे कसं घालायचं काय समजणार झालं. बघूया काहीतरी जुगाड केलं पाहिजे, नाहीतर मग 2-3 दिवस नाही पाणी घातलं तरी मला वाटतं जगतील झाडं. चला बघूया कसं काय जमतंय. हे 2-3 दिवसांनी जास्त हिटकिट आहेत कारण दिवाळीचे सण असल्यामुळे ना थोडं ऑफिसची कामं वाढलेली आहेत आणि ते गिफ्ट वगैरे डिस्ट्रीब्यूट करायला लागतात. मला आहे ना वायरलेस चार्जर घ्यायचं आहे. हे सारखं काय चार्जिंग कमी झालं की सारखं कॉर्ड लावावं लागतं. वायरलेस चार्जर घेतला ना तर डायरेक्ट मोबाईल ठेवला की चार्जिंग चालू होईल. चावी घेऊया आणि निघूया. चला. और गुड मॉर्निंग. आलेलो आहे खाली. काय असं एवढं स्पेशल नाही आज, काय एकदम आरामशीरच आहे. थोडंसं वर्किंग करायचं ऑफिसचं, गिफ्ट्स वगैरे वाटायचं आणि बाकी काय एवढं स्पेशल नाही आजच्या दिवसामध्ये. मला वाटतं 2-3 दिवस असं शांत जाणार, असं घरी पण काय करण्यासारखं नाही. बघा संध्याकाळी तर लवकर आलो आपण काय ना काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करूया किंवा काहीतरी करूया. चला जाऊया, बसूया आता थोडंसं 5-10 मिनिटं रेस्ट करूया, तोपर्यंत डबा पण येईल आणि मग निघूया. चला डबा दिलेला आहे, थोडंसं गप्पा मारत होतो त्यांच्यासोबत आणि आता निघूया फटाफट. बघूया काय डब्यामध्ये काय आहे. डब्यामध्ये फरसबी आणि बटाटा मला वाटतं. त्यांच्याशी थोडंसं गप्पा मारत बसलो होतो. त्यांना बोललो मी की संडेला तुम्ही रस्सा वगैरे दिला तरी चालेल. ते बोलले की ॲक्च्युली आम्ही ते 2-3 वाजता जेवण बनवतो संडेला. ते बोलते की त्या दिवशी आम्ही आरामशीर बनवतो. बोलो ठीक आहे, मग तो पण एवढा लेट पण मला नाही जमणार कारण 11 दिलं असं तर ठीक होतं. पण ठीक आहे म्हणून ते अंडा बुर्जी देतात. सकाळ सकाळ फक्त बनवतात आणि तेवढं देतात मला. तर फटाफट आंघोळ वगैरे करून घेऊया आणि मग नाश्ता करूया. आंघोळ वगैरे झालेली आहे. 5 डबे आणले होते, तुम्हाला सांगितलं होतं मी याचं. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये बघा मी वेगवेगळं हे केलं होतं. ह्याच्यामध्ये शेंगदाणे ठेवले आहेत, ह्याच्यामध्ये चणे आहेत म्हणजे शेंगदाणे चणे ते आपण भिजत ठेवायचे ना ते. आणि हा एक डबा आहे तो मूगसाठी करायचा. आपण संध्याकाळी जे भिजत ठेवतो चणे शेंगदाणे आणि मूग. आता मूग थोडेसेच आहेत तर मूग आणायला लागतील. तर हे झालं, हे 3 डबे आणि हे 2 डबे आहेत ना ते आपण डाळीसाठी करणार आहे.
झटपट जेवण बनण्यासाठी काय लागतं आपल्याला? मुगाची डाळ, परत हे कुठे उडदाची की तूर डाळ, सॉरी तूर डाळ आहे. मुगाची डाळ आणि तूर डाळ हे कसं दाल खिचडी वगैरे बनवलं ना एकदम सोपं जातं. तर आता हे मुगाची डाळ टाकतो. ह्याच्यामध्ये एक हे ठेवलेलं झाकामध्ये 1 चमचा घ्यायचा आणि ही आहे तूर डाळ. ह्याच्यामध्ये 1 चमचा. ह्याच्यामध्ये चमच्याची गरज नाही, आपण ह्याच्यावर ठेवूया. म्हणजे 1 चम्मच आपण मूग डाळ, अख्खी मूग डाळ चणा आणि शेंगदाण्यासाठी वापरूया आणि 1 चम्मच तो उडदाची डाळ आणि मुगाची डाळ वापरूया. हे असे 3 डबे बनवलेले आहेत. अजून ह्याचं अजून काम नाही झालं, अजून काजू बदाम वगैरे आणायचं. तर असे 5 डबे केलेले आहेत आणि हे समोरच ठेवणार मी विचार केला. कारण प्रॉब्लेम काय होतं माहिती, जर हे डबे जर मी आतमध्ये ठेवले तर लक्षात राहत नाही कधी कधी. हे समोर असल्यामुळे मला लक्षात राहील कायम की संध्याकाळी मला मूग चणे आणि शेंगदाणे भिजत ठेवायचे, म्हणजे सकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा घरी येणार ना तेव्हा खाण्यासाठी. तर हे माझे कायम लक्षात राहावं, त्यामुळे समोर डबे ठेवलेत मी. आणि ते काजू बदाम पण मी आता एक डबा जसं जमा होईल तसं हळूहळू मग ते पण ॲडजस्ट करणार आहे. ते पण वरतीच ठेवणार जेणेकरून मला लक्षात राहील सारखं, म्हणजे समोर जसं दिसेल ना त्यावेळेस मी घेऊ शकतो बरं कंटिन्यू. तर असा हा प्लॅन होता. चला तर आता आपण डबा खाऊन घेऊया. तर चला फटाफट भांडीवर धुवून घेऊया. चला डबा वगैरे ठेवूया बॅगेमध्ये आणि निघूया. तर नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता फटाफट बॅग पॅक करूया आणि मग निघूया. बॅग पॅक झालेली आहे. हे ॲक्च्युली आम्ही हे लावत होतो डोक्याला वरती, तर हे आता धुवायला टाकूया. आणि आता बसून हे नाही वापरायचं आपल्याला. आता आपल्याला आता बसून हे वापरायचं. हे काल आपण विकत घेतलं होतं, कारण बाईकवरती ना भरपूर धूळ यायची आणि पूर्ण नाका तोंडात जायची धूळ. मास्क वेगळं डोक्यासाठी वेगळं घ्यायचं ना तर पॉसिबल होत नव्हतं. त्यामुळे दोन्ही कवर झालं पाहिजे. तर तो मास्क पण कवर झाला पाहिजे, तोंड पण कवर झालं पाहिजे आणि डोक्यासाठी पण कवर झालं पाहिजे. तर असं हे घेतलं. तर हे घालूया आपण, बघूया आता. आतापासून हेच आपण वापरणार रोज. अजूनही घ्यायचं आहे मला, कारण एकावरती नाही भाणं, कारण हे धुवायला टाकलं तर नेक्स्ट डेला मला घालायला काही भेटणार नाही. तर हे असं आहे आणि तरी बाईक रायडिंगसाठी जरा बरं पडेल. तर हे असं आणि ह्याच्यावरती हेल्मेट, म्हणजे आता कसं जरा काय टेन्शन नाही राहणार. एकदम पॅक झालं, म्हणजे आता किती धूळ मिट्टी होते काय प्रॉब्लेम नाही होणार, त्याच्या पूर्ण प्रोटेक्शन होईल. तर आता आपण जेव्हा जेव्हा बाईक रायडिंग करणार किंवा जेव्हा जेव्हा बाईकसाठी बाईक काढणार आपण ना तेव्हा आपण हे सर्व प्रॉपर प्रोटेक्शन करून जायचं आहे.
तर चला पहिला आपल्याला खारघरला जायचं. खारघरला जाऊन कार घेऊन मग तसं निघूया. फायनली मी आलेलो इकडे दादाच्या घरी. आता ही बाईकची चावी ठेवूया आणि कारची चावी घेऊया. हे बघा एवढं गिफ्ट घेतलेले आहेत. आता आज पूर्ण खतम करून टाकायचं वाटून. 2-3 दिवस कंटिन्यू वाटतोय. बऱ्यापैकी गिफ्ट वाटून झालेले आहेत, थोडेफार बाकी आहेत. पाठी बघा दिसत असेल तुम्हाला. आणि जेवण वगैरे झालेलं आता. अजून आज विचार केला का संध्याकाळपर्यंत पूर्ण संपवून टाकायचं. आज थांबायचं नाही, काही करून सगळं संपवून टाकायचं, उद्याच्याला नाही ठेवायचं. श्री समर्थ कृपा फटाका स्टॉल. फटाके घ्यायला आलो होतो. कितीला जाता ही गाडी? गाडी कितीला आहे? गाडी नाही ती ऑफरला आहे. ऑफरला आहे काय? काय कसली ऑफर आहे? 2000 ते 3000ला फटाके घेतले ना हां, तर कुपन येईल. कुपनवरती मग तुम्हाला त्याचं हे भेटेल. कुपनमध्ये गाडी लागली तर? हां लागली तर मग तुम्हाला गाडी. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय आहेत की फक्त गाड्याच आहेत? गाडी 2 गाड्या आहेत. हे ओके. मोठी गाडी आहे 3000 रुपये. छोटी गाडी 2000 रुपये. 2000ची खरेदी 2000ची खरेदी करायची. आणि 3000ची खरेदी. 2000चे फटाके घेतले ना तर लकी ड्रॉमध्ये चालूच आहे. हो. कुपन भेटेल तुम्हाला. कुठलं घ्यायचं? हे घ्यायचं? हां घे घे घे. ह्याच्यात काय? हां ओके. आणि ते बाजूला फुलभाजी आहेत ना? 500 रुपयाला आहे. बॉक्स पूर्ण 500ला. सिंगल एक घेतला तर 10 रुपये. अजून काय चक्री पण थांबा तुम्हाला सांगली. पाऊस वगैरे पण घे ना. काय आपला चायनाचा ना योगेश पिंपळेच आहे. एक अशी 2 आहे. इथं घे हे काय करायचं? किटकेट. थांब साईड 5 येईल का तुम्हाला? बघू. एक पेटून दाखव. नाही. बरं जाऊ दे. तर आम्ही आलेलो आहे ते पनवेलला जवळपास एक स्टॉल आहे ही समर्थ कृपा. तर तिथे फटाके वगैरे घ्यायचे आहेत. एक कलर निघतोय. 10 पीसेस घ्यायचं. किती आहे त्याच्यामध्ये? हा हे मोठे फुलभाजी असतील. मशीन असते डायरेक्ट टाकायचे असते. 1 टाइप ही चक्री फाउंटेन टाईप होतं. ओके. फिरतं ते काय? हां असं त्रिशूल सारखं आहे. तिन्ही साईडून फाउंटेन. ओके. 70 रुपयाला. 70 रुपयाला पूर्ण बॉक्स. एक नाक लावायची. ऑटोमॅटिक नाक बाहेर येतो. बरं झालं एवढं. 2 कुपन येतील याच्यात. तिने पण असं चाललं बटरफ्लाय. फिरतं का तिथल्या तिथं असं? आणि कलर चेंज करून विसर करून देतो. पोळे टाकायच्या. ओके. गोळा टाकायच्या. भाऊ कसली मनी आहे इथं दाखवू. ओके. हे आहे काय? आणि मग ते उडतं काय? ओके. आवाज येतो. कितीला आहे ते? 15ला एक स्ट्रिप. चला आता आमची शॉपिंग झालेली. आता लकी ड्रॉसाठी कुपन काढू. बघूया कुपनमध्ये गाडी लागते का. रिझल्ट पण आता स्क्रॅच करणार ना. स्क्रॅच वाला नाही मग असलं आहे. मला वाटलं स्क्रॅचिंग वाला आहे. तुमच्या याचं ना स्टॉलचं. तुम्ही लाईव्ह कधी जाणार आहे? लाईव्ह कधी जाणार आहे? लाईव्ह कधी येणार आहे? 22 दिवशी 8 वाजता. भाऊबीजच्या दिवशी 8 वाजता संध्याकाळी. संध्याकाळी 8 वाजता. ओके. भाऊबीजला बघ संध्याकाळी 8 वाजता. पण आता ह्यांचं नाव काढा. तुमच्या ह्याची डिटेल त्याच्यावर येणार ना नाव. ओके. लिहून द्यायचं काय आम्हाला? ओके. हां समजलं. काय घेतलं दाखव. काय ते काय उघड म्हणू. हळू. तुला पण थांब. तिला काढू दे. मनू काढ. तिच्या हातात देखील तुझंच आहे सगळं ते.
लायटर नाही हा, हे लायटर आहे. ही ट्यूबलाईट लावली, बॉक्स ही ट्यूबलाईट लाव की इथली. होय, इथली ट्यूबलाईट लाव. पडलं खाली सगळं बॉम्ब. हे ते फुलभाजीत निघालं तर बघ, हळूच काढ. ते नको खोलू. कधी पहिल्यांदा फोडणार आहे आम्ही. बघ काय काय घेतले. आम्ही हे पहिल्यांदा फोडणार आहे, हे पहिल्यांदा फोडणार आहे आणि नागगोळे. हे पहिल्यांदा फोडणार आहे. ते धुराच आहे फक्त. हे फुलभाज्या, भूचक्र, पाऊस, रशी बॉम्ब. आणि हे काय आहे? आणि हे पण पहिल्यांदा बंदूक. आणि हे कुठं आहे? बंदूक कुठं आहे? बंदूक आहे. आणि हे आपटी बार ना. हे काय आहे? पॉपकॉर्न. एकदम सगळी घरात फायनली ही पूर्ण 2000चे फटाके झालेले आहेत. आणि आता हे मी सगळे वाजवणार आहे. अजिबात नाही. आपण तिथं काय आलं? तिथे जाऊन फोडा, तिथे बाहेर जा. आपण रेडी तोच आहे फटाका. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी करा, हॅपी दिवाळी करा. तिकडे जा, तिकडे आतमध्ये ये की. फोड शिवण्या. फोड. हॅपी दिवाळी. मारा 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 पप्पाच्या पायावर. फोडला बाबाच्या पायावर. फोडला बाबाच्या पायावर. आता म्हणू, आता तुझी बारी. जा एकेकाने जा, एकेकाने जा. जा जा लवकर. कोण फोडत? आपट इथं खाली आपट. तिकडे तिथे टाक, तिथे टाक. जा म्हणू, तिथे टाक. हो. अरे उलट पकडलेस. हा पेटतय की. ते पेटवायची टेक्निक पाहिजे, ते काय उडत नाही. धूर निघाला लागला.